बघा, स्पीड टाइम कर्वेचर ऑफ डिफरंट सर्व्हिसेस अँड देअर कंपॅरिझन. सो देअर आर 3 सर्व्हिसेस अकॉर्डिंग टू रिजन. बाळा लक्ष दे. एरियावरून त्याचे 3 प्रकार पडतात सर्व्हिस. रेल्वे माहिती आहे ना तुम्हाला? त्या रेल्वेचे 3 सर्व्हिसचे प्रकार पडतात. पहिले अर्बन एरिया. अर्बन म्हणजे काय? शहरी भाग. सब अर्बन निम शहरी भाग. आणि मेन सर्व्हिस लाईन जे की खेड्यापाड्यातून जाते त्याला आपण मेन सर्व्हिस लाईन. त्याचं कंपॅरिझन बघायचं आहे. अर्बन म्हणजे शहरी भाग, सब अर्बन म्हणजे सब अर्बन निम शहरी. लय डेव्हलप शहर पण नाही आणि एकदम ग्रामीण भाग पण नाही असा. आणि मेन सर्व्हिस लाईन ही शहरामधून बी जाते, ग्रामीण भागातूनच जाते आणि सगळीकडून जाते. ओके. तर अर्बन एरियामध्ये जवळजवळ सबस्टेशन असतात. मुंबई लोकलला कोणी कोणी प्रवास केलेला तुमच्यापैकी? आणि रेल्वेतून कोणी कोणी प्रवासच केला नाही? प्रवासच नाही केला. तुम्ही काय करा, 1 कप भर पाणी घ्या. असं बघा, थोडा दीर्घ श्वास घ्या आणि तो पाणी पिऊन घ्या. आणि असं ठरवा की आता मी असा प्रण घेतो की 2026 मध्ये मी ट्रेनचा प्रवास करणार म्हणजे करणारच. वाटलंच तर इथून बदनापूरला जाईन, पुन्हा वापस येईन, पण करेन म्हणजे करीनच. तर बघा, डिस्टन्स बिटवीन तुम्हाला ट्रेन आहे ना. आता मी काय अशा ठिकाणी थोडं शिकवतो की बीडसारखं किंवा अजून परळीसारखं. परळीला आणि बीडला पण ट्रेन आहे. किंवा अशा ठिकाणी नाही ना की तिथं रेल्वेच नाही. आता अंबडसारख्या ठिकाणी तिथं रेल्वे नाही. तिथले विद्यार्थी म्हणू शकतात की बाबा आम्ही प्रवास नाही केला, पण तुम्हाला तर आहे ना. आणि ती बी इलेक्ट्रिफाईड ट्रेन आहे, नुसती ट्रेन नाही. तुम्हाला इलेक्ट्रिफाईड चांगल्या पद्धतीचे ट्रेन अवेलेबल आहे. वेल इक्विप्ड ट्रेन अवेलेबल. तर बघा, डिस्टन्स बिटवीन स्टेशन इथं कमी असते. 1-1 किलोमीटरपर्यंत डिस्टन्स असते. 1-1, 2-2 किलोमीटरपर्यंत. मुंबईमध्ये 3 प्रकारच्या लाईन्स आहेत. पाहिल्यात तुम्ही? 3 प्रकारच्या लाईन आहेत. म्हणजे एक मेन सर्व्हिस लाईन आहे जी CST पासून अगदी मेन जी लाईन आहे ती. आणि एक मधात रेड लाईन वेगळी आहे, एक येल्लो लाईन आहे. अशा 2-3 लाईन आहेत. आणि त्या 3 लाईन वेगवेगळ्या रूटवरून धावतात. आणि त्या रूट किंवा त्या लाईन ज्यांना समजल्या त्यांना रेल्वेचा प्रवास सगळ्यात सुखकर वाटतो. आणि मुंबईमध्ये शहरामध्ये ज्याप्रमाणे रक्तवाहिन्या वाहतात त्या पद्धतीने रेल्वेचा प्रवास तिथले लोक करतात. रोज करोडो लोक ट्रॅव्हल करतात. करोडो. तुम्हाला सर करोडो लोक तर मुंबईमध्ये नसतात, आहेत. खूप 1.5-3 करोड लोक आहेत जवळपास मुंबई आणि सब रिजनमध्ये. आणि हे 3 करोड लोक, काही लोक दिवसातून 3 ट्रेन बदलून प्रवास करतात. ही ट्रेन तिथं जाते, तिथून मग दुसरी येऊन लगेच तिसरी, आणि तिसरी येऊन लगेच त्याच्या ऑफिसला. अशा पद्धतीने 3-3 तास प्रवास करतात लोक. आणि 5-5, 10-10 सेकंदाला ट्रेन असतात. 5-5, 10-10 सेकंदाला. म्हणजे ही गेली दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आहे. आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मवर 5-5 मिनिटाला ट्रेन असतात. पाहिलं असेल तुम्ही. ओके. तर हे अर्बन एरियामध्ये 1-1 किलोमीटरपर्यंत काय असतंय, डिस्टन्स बिटवीन स्टेशन. म्हणजे नागेवाडी, चंदनजिरा, त्याच्यानंतर भोकरदन नाका, अंबड चौफुली चौक, त्याच्यानंतर ती काय स्मशानभूमी त्याच्यानंतर बसस्टँड. हा काय आहे पुढं, बसस्टँडवरून पुढं मामा चौक, हा मेन रस्ता आहे. अशा पद्धतीने हा जो रस्ता आहे, अशा प्रत्येक किलोमीटरवर जर स्टेशन टाकलं एक तर हे काय होईल, अर्बन ट्रेन होईल. ओके. आणि याच्यामधून खूप सारे लोक प्रवास करतील.
मुंबई लोकल किंवा पुणे मेट्रो का बरं फेमस आहे किंवा का बरं महत्त्वाचे? कारण 1-1 किलोमीटरवर स्टेशन आणि रेल्वेचा प्रवास बाळांनो एवढा स्वस्त असतो. आता तुम्ही रिक्षाने प्रवास करता, 2 रुपये 3 रुपये किलोमीटर घेतात डायरेक्ट ते, किंवा त्याहीपेक्षा जास्त घेत असते. 10 किलोमीटर आहे डायरेक्ट 30 रुपये 40 रुपये, बरोबर आहे. पण रेल्वेचं तसं आहे का? नाही. इथून छत्रपती संभाजीनगरला आजही किती तिकीट आहे? 15 रुपये तिकीट आहे साधं, 15 रुपये, फक्त 15 रुपये. इथून मुंबईला किती तिकीट आहे? 195 रुपये तिकीट आहे साधं. तर 175 आहे बहुतेक, नाही 195 आहे मला वाटतं आहे. संभाजीनगरहून 175. म्हणजे आमच्या विद्यार्थी दर्शामध्ये 90 रुपये तिकीट होतं. आम्ही काय करायचो? रात्री बसायचो शनिवारी कुठं? मुंबईला. रविवारी हिंडायचो आणि रविवारी संध्याकाळी रिटर्न यायचो. म्हणजे शनिवार रविवार 2 दिवस नुसतं फिरायचो मुंबई फिरायचो. आमचा एक मुंबईचा मित्र होता, तो आम्हाला फिरवायचा. त्याच्या घरी आम्ही मुक्काम करायचो आणि लगेच वापस यायचो. बऱ्याच शनिवार रविवार गेलो, प्रत्येक नाही पण बऱ्याच शनिवार रविवार आम्ही मुंबईला गेलो आणि बराच अनुभव घेऊन आलो सोबत. तर हे सब अर्बन एरिया, याच्यामध्ये ट्रॅव्हल करणं एवढं सोपं नाही. म्हणजे सोपं आहे पण तिथल्या लोकांना त्याची सवय होईपर्यंत. ओके. दिल्ली मेट्रोला मी प्रवास केला, 6-7 दिवस होतो मी. त्या ट्रेन 5-6 मिनटं म्हणजे 5-6 सेकंद लेट होतात, 10 सेकंद 20 सेकंद, नाही तर लगेच कॅन्सल होऊन जातं. मग ती गेली की लगेच एक्सप्रेस येते. त्याच्यामध्ये साधी, जलद आणि अतिजलद अशा 3 प्रकारच्या रेल्वे त्याच प्लॅटफॉर्मवर धावत असतात. ओके, असू द्या. आता सब अर्बन एरिया म्हणजे कोणता? मेन मुंबई नाही, या अलीकडलं ठाणं, त्याच्यानंतर कल्याण, डोंबिवली, ह्या अलीकडला पार्ट, तो सब अर्बन एरियामध्ये येतो. म्हणजे नुसता शहरी पण नाही आणि ग्रामीण पण नाही, मध्यम. त्याच्यानंतर मेन लाईन म्हणजे काय? नागपूर ते मुंबईसारखी रेल्वे सगळेच आले त्याच्यात. जालना आलं, त्याच्यानंतर बदनापूर आलं, त्याच्यानंतर सगळेच आले ते मला जे स्टेशन लागतात ते छोटे छोटे सगळे स्टेशन. ओके. तर अशा पद्धतीने तर इथं 1 किलोमीटरपर्यंत स्टेशन असतं. इथं 1 ते 8 किलोमीटर असतं आणि इथं 10 किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? मेन सर्व्हिस लाईन म्हणतो. समजलं? त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲक्सेलरेशन इन किलोमीटर पर आवर पर सेकंद. ॲक्सेलरेशन इन किलोमीटर पर आवर पर सेकंद. तर हे याचं ॲक्सेलरेशन कसं आहे? फास्ट आहे, 1.5 to 4 किलोमीटर पर आवर पर सेकंद एवढं आहे. आणि याचं पण तेच आहे जवळपास, आणि याचं मात्र कमी, खूप कमी आहे. ह्या ट्रेन दमान निघतात आणि एकदा स्पीड पकडलीत मग टॉप स्पीडनी पडतात. ह्या म्हणजे पॅसेंजर ट्रेन किंवा एक्सप्रेस लॉंग रूटच्या ट्रेन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिटार्डेशन इन किलोमीटर पर आवर पर सेकंड. ह्या ट्रेन लवकर थांबतात. म्हणजे फास्ट ॲक्सेलरेशन, फास्ट रिटार्डेशन. पटकन यायचे, पटकन थांबायचं आणि पटकन जायचं. हे तसं नाही, हे दमान थांबतात ह्या ट्रेन. तर 1.5 किलोमीटर पर आवर पर सेकंद त्याचे रिटार्डेशन म्हणजे थांबण्याची गती आहे. ओके. त्याच्यानंतर स्पीड टाईम. याच्यामध्ये असा स्पीड टाईम कर्व विचार आहे. तर इथं आपण स्पीड कॅल्क्युलेट करतो, स्पीड, आणि इथं टाईम, इथं स्पीड आणि इथं टाईम, इथं स्पीड आणि इथं टाईम. तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? ॲक्सेलरेशन पिरियड एकदम जास्त आहे, फ्री रनिंग पिरियड नाहीच आहे, डायरेक्ट कोस्टिंग पिरियड. फ्री रनिंग पिरियड आहे का? नाही, नो फ्री रनिंग पिरियड. तर ॲक्सेलरेशन, डायरेक्ट कोस्टिंग आणि स्टॉपिंग, संपलं. याच्यामध्ये तसं आहे का? नाही. याच्यामध्ये ॲक्सेलरेशन पिरियड कमी आहे, फ्री रनिंग पिरियड बराच जास्त आहे आणि स्टॉपिंग टाईम एकदम कमी. ॲक्सेलरेशन, कोस्टिंग पिरियड जास्त आहे. ओके, कोस्टिंग हे ॲक्सेलरेशन आणि हे काय आहे? ब्रेकिंग. ॲक्सेलरेशन, कोस्टिंग, ब्रेकिंग. तर इथं तसं आहे का? नाही. इथं ॲक्सेलरेशन, इथं फ्री रनिंग पिरियड, कोस्टिंग आणि ब्रेकिंग. ओके. तर अशा पद्धतीने इथं नॉचिंग अप पिरियड जवळपास सगळ्यांनाच असतो, पण ह्या दोन्हीचा नॉचिंग अप पिरियड सुद्धा कमी असतो.
याचा मात्र नॉचिंग अप पिरियड जास्त असतो. तर ह्या लॉंग टूरच्या ट्रेन आहेत आणि ह्या अर्बन आणि सब अर्बनच्या ट्रेन आहेत. त्याच्यानंतर कमेंट ऑन स्पीड. तर याच्यामध्ये फ्री रनिंग पिरियड आहे का? नाही, नो फ्री रनिंग पिरियड. कोस्टिंग पिरियड इज स्मॉल, कोस्टिंग पिरियड स्मॉल असतो. तिथं नो फ्री रनिंग पिरियड, कोस्टिंग पिरियड लॉंग असतो बघा. इथं स्मॉल आहे, इथं लॉंग आहे. त्याच्यानंतर लॉंग फ्री रनिंग पिरियड, कोस्टिंग पिरियड आणि ॲक्सेलरेशन अँड ब्रेकिंग पिरियड आर स्मॉल. सगळेच पिरियड असतात, बाकी सगळे छोटे छोटे असतात आणि फ्री रनिंग पिरियड मात्र खूप जास्त असतो. जास्त नाही, खूप जास्त असतो. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ ट्रेन. याच्यामध्ये आपण कोणता ट्रेन वापरतो? लोकल ट्रेन ऑफ शॉर्ट डिस्टन्स, मोनो रेल, मेट्रो रेल, बुलेट ट्रेन. बुलेट ट्रेन इथं नाही वापरणार आपण. मोनो रेल, मेट्रो रेल. इथं लोकल ट्रेन ऑफ शॉर्ट डिस्टन्स, शटल ट्रेन. त्याच्यामध्ये मोनो रेल, मेट्रो रेल येईल. आणि ह्या लॉंग रन ट्रेन आहेत, एक्सप्रेस ट्रेन आहेत, स्लीपर ट्रेन आहेत, वंदे भारतसारख्या ट्रेन आहेत. ओके, किंवा बुलेट ट्रेनसारख्या ट्रेन आहेत. तर अशा पद्धतीनं स्पीड टाईम कर्वेचर हे वेगवेगळ्या सर्व्हिसेसला वेगवेगळ्या पद्धतीनं उपयोगी येतात. आणि ह्या सगळ्या ट्रेन भारतामध्ये खूप महत्त्वाचं भूमिका बजावतात. तुम्हाला सांगतो, भारतामधली रेल्वे इंडस्ट्री ही भारतातली सर्वात मोठी रेल्वे इंडस्ट्री आहे, सर्वात मोठी इंडस्ट्री आहे, सर्वात मोठी सर्व्हिस इंडस्ट्री आहे. रेल्वे इंडस्ट्रीमध्ये डायरेक्ट 2 कोटी लोक डायरेक्टली कनेक्टेड आहेत रेल्वे इंडस्ट्रीच्या. मग ते ड्रायव्हर म्हणून, लोको पायलट म्हणून, त्याच्यानंतर TC तिकीट कलेक्टर म्हणून, किंवा ट्रेन ऑपरेटर म्हणून, सबस्टेशन इन्चार्ज म्हणून, त्याच्यानंतर मेंटेनन्स हेड म्हणून, किंवा सबस्टेशन सिक्युरिटीपासून त्याच्यापर्यंत सगळ्या सेक्टरमध्ये. कारण याचं जाळं पूर्ण भारतभर पसरलेलं आहे. आणि ज्या ज्या भागामध्ये रेल्वेचा चांगला विकास झाला, ज्या ज्या भागामध्ये रेल्वेचा चांगला विकास झाला ते भागच सुधारलेले आहेत. आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये काहीच नाही आहे, तरी पण पश्चिम महाराष्ट्राचा विकास चांगला आहे. किंवा कोकणमध्ये काय आहे? फक्त वनशेती हेच आहे, तरी कोकणचा विकास आहे. कारण कोकण जोडण्याचं काम कोकण रेल्वे करतं आहे. आणि आजच्याच दिवशी ब्रिटनमध्ये 1882ला पहिली इलेक्ट्रिक ट्रम रेल्वेची सुरुवात झाली होती आजच्या दिवशी. ओके, कारण तो एक मोठा रिव्होल्युशनल पॅटर्न होता. त्याच्यामुळं भारतीय रेल्वेचा किंवा जागतिक रेल्वेचा विकास झाला. कारण 1882ला जवळपास पूर्ण जगावर इंग्रजांचं राज्य होतं इनडायरेक्टली. ओके, तर आता आपल्याकडं पण रेल्वे आली. आणि ती कोणती रेल्वे आहे? इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह. इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह खूप स्वस्त आणि मस्त आहे. आज जागतिक इंधनाचा परिणाम त्याच्यावर होत नाही. ओके, हे समजलं का? कोणाकोणा समजलं? तर हे 4 पॉईंट याच्यातले परीक्षेमध्ये लिहायचे. आणि येणार म्हणजे येणार हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. सो राईट डाऊन दिस.